ज्ञानोबराय म्हणतात मला शरण आलाय आणि जीवत्वानी राहिलाय. लाज कशी वाटत नाही? अरे एवढा मोठा मी, मला शरण आला आणि परत म्हणतो मी एवढा जीव आहे. सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसे पानिया तैसा मज धनंजया. मला शरण यायचं ना. आगा आकाश घेऊसावे त्याहूनही थोर व्हावे किंवा 15.5 मिसळावे. बोला मोठ्याने. 15.5 व्हावे तेवी मी झालिया संभवे. राजन्यत्व नव्हता अंगी रावो रायकन रायपण काय भोगी. बोला. म्हणून सन्निधी काही न होणे, काय व्हायचं नाही. माणसाला व्हावं वाटते काहीतरी. हो काहीतरी व्हायचंय, भक्त व्हायचंय, ज्ञानी व्हायचंय. हो आम्ही आळंदीला आलो काय झालो? भक्त झालो, ज्ञानी झालो, ब्रह्म झालो. हा ब्रह्मसुद्धा व्हायचं. ब्रह्म झाला तरी तो ब्रह्मापासून वेगळा झाला. मी ब्रह्म आहे ही वृत्ती तिथंच नाही. स्वरूप जे आहे ते सिद्ध आहे, ते साध्य नाही. सिद्ध असेल त्याला साध्य केलं, करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपापासून आपण लांब जातो. म्हणून सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुझ्या ठिकाणी काही न व्हायचं. काही न व्हायचं म्हणजे तुम्ही म्हणाल मग करायचं काय? जे आहे स्वरूप ना त्याच स्वरूपात राहायचं. त्या स्वरूपाला बाकी दुसरं काही चिकटवायचं नाही, उपाधी चिकटवायची नाही. हो काय उपाधी आली की मग ते स्वरूप स्वरूप राहत नाही. त्याला काय होतं? आकाशाने आकाशासारखा हो. त्याला घटाकाश करायचं नाही, मठाकाश करायचं नाही. नाही तर मग ते परिच्छिन्न होतं ना. सोन्याने सोनं होणंच राहावं, त्याला परत अलंकार व्हायचं नाही. तसं चैतन्य जसं चैतन्य आहे तसंच राहिलं तर ते शुद्ध चैतन्य आहे. नाही तर मग त्याच्यामध्ये काही झालं, झालेलं आहे ते नष्ट होणार आहे आणि असलेलं आहे ते काय नित्य आहे. म्हणून सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई असा विचार आपला झाला. बाकीचा उद्या करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.